3 मार्च 2025 आज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला स्थापनेला 107 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानुसार 1904च्या रॉयल कमिशननुसार इंग्रजांनी भारतामध्ये सहकारी कायदा लागू केला आणि त्यामुळं सोलापूरलाही एखादी सहकारी बँक असावी अशा प्रकारचे जेव्हा चर्चा सुरू झाली. त्यानुसार मार्च 1918 साली 5 संस्थांनी 12 सदस्यांनी त्यावेळचे सहकारी निबंधक बँक यांच्याकडे बँक स्थापनेसाठी एक अर्ज दाखल केला आणि ज्यावेळेस मान्यता मिळाली त्यावेळेला 3 मार्च 1918ला म्हणजेच आजच्याच दिवशी त्यावेळेचे जे कलेक्टर होते सिम्कॉक्स यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि त्यामुळं 3 मार्च 1918ला म्हणजेच आजपासून 107 वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि याच्या पहिले अध्यक्ष म्हणून राव बहादूर जी के साठे यांची नियुक्ती झाली आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 27 मार्च 1918ला सुरू झाली. असे